ओम श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. बरं, गुरुदीक्षामध्ये हवनाचं महत्त्व का, म्हणजे हवन झाल्यावरच गुरुदीक्षा पूर्ण का, असा पण प्रश्न पडेल. तर हवन का होते, म्हणजे गुरूंमध्ये आणि शिष्याचं जेव्हा गुरुदीक्षा होती तेव्हा हवन का गरजेचं आहे. मी म्हणलं की हवन भेट केल्याशिवाय पूर्ण गुरुदीक्षा होत नाही, गुरुमंत्राचा पूर्ण अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. मी असं का म्हणलं त्याचं कारण सांगतो. जेव्हा हवन होते तर तेव्हा हवनामधून भरपूर जे असतात, कुलदेवता, कुलदेवी, त्याच्यानंतर स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, 32 ते 33 प्रकारचे म्हणजे 52 प्रकारचे देवी देवता तिथे उपस्थित होतात. आणि त्या देवी देवतांना गुरु सांगतात की हे माझा शिष्य आहे आणि ह्याच्यावर तुमची कृपा राहू द्या. जशी माझ्यावर तुमची कृपा आहे तशी तुमची ह्याच्यावर कृपा राहू द्या, ह्याच्यावर तुमचा आशिष राहू द्या, ह्याच्यावर तुमचं प्रेम राहू द्या, याला संकटातून बाहेर काढा, ह्याची वेळोवेळीवर मदत करा. ह्याच्यावर करणी, भूतबाधा, प्रेतबाधा, पिशाचबाधा, राक्षसबाधा, असुरीबाधा, दानवबाधा अशा कोणत्याही बाधा त्याच्यावर होऊ नयेत. त्याला पैशाची ह्याची अडचण आली त्याची मदत करा. ते कोणत्याही संकटामध्ये अडचणीमध्ये राहिलं नाही पाहिजे. त्याला हे अशा प्रकारचं मी गुरुमंत्र दिलेले, ह्या गुरुमंत्राचा जप करत तेव्हा तुम्ही सगळेजण येऊन त्याच्या अडचणीमध्ये मदत करा. हे त्या हवनाचा उद्देश असतो. हवनाचा उद्देश दुसरा तिसरा काही नाही, हा मुख्य असतो. हे मुख्य उद्देश आहे की देवी देवतांकडून त्या शिष्याला आशीर्वाद देण्याचा उद्देश त्या हवनाचा असतो, बाकी काही नाही. हां, थोडा खर्च वगैरे होतो, पण हे हवन करून घेतलं पाहिजे. अजून काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. नमः पार्वतीपते शिव. हर हर